अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणारे 104 भारतीय परत आलेत. बुधवारी दुपारी 2च्या सुमारास त्यांना परत घेऊन जाणारे अमेरिकन लष्कराचे C-70 विमान अमृतसर विमानतळावर उतरलं. पॅसेंजर टर्मिनल ऐवजी ते हवाई दलाच्या एअर बेसवर उतरवण्यात आले. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी त्यांची नवीन गर्लफ्रेंड पॉला हडसोबतच्या नात्याचा खुलासा केलाय. "मी भाग्यवान आहे की मला एक गंभीर मैत्रीण मिळाली, पॉला," असे गेट्स यांनी मंगळवारी एका मुलाखतीत म्हटलंय. इस्रायलवरील दहशतवादी हल्ल्यानंतर हमासने काही इस्रायली नागरिकांना ओलीस ठेवलं होतं. यात पुरुष, महिला आणि मुलांचा समावेश होता. हमासच्या एका समलिंगी दहशतवाद्याने ओलीस ठेवलेल्या इस्रायली पुरुषांवर बलात्कार केलाय. पॅलेस्टिनी समूहाकडील गुप्त कागदपत्रांवरून हे उघड झालंय. यानंतर जेव्हा हमासच्या सर्वोच्च कमांडरला या संदर्भात माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी त्यांच्या समलिंगी सहकार्याला शोधलं आणि त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. डोनाल्ड ट्रम्प यांनी संघ राज्य सरकारमधील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न सुरू केलाय. या अंतर्गत त्यांनी कर्मचाऱ्यांना बायआउट पॅकेज ऑफर केलं होतं. ट्रम्प यांच्या या बायआउट पॅकेजचा स्वीकार करत 40,000 कर्मचाऱ्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतलाय. बांगलादेशाचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांच्या ढाक्यातील घरात मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली आणि नंतर घराला आग लावण्यात आली. महत्त्वाचं म्हणजे त्यांची मुलगी तथा पदव्युत्तर प्रधानमंत्री शेख हसीना लोकांना ऑनलाईन संबोधित करत असताना ही घटना घडली. हार्वर्ड विद्यापीठात शिकत असणाऱ्या वयाच्या 20व्या वर्षी जगभरातील इस्माइली मुस्लिमांचे धर्मगुरू बनलेले व अब्जावधी रुपयांचे दान करून त्यातून गरीब देशांमध्ये घरे, रुग्णालये, शाळा आदी गोष्टी बांधणारे प्रिन्स करीम अल हुसैनी आगा खान यांचे पोर्तुगालमध्ये मंगळवारी वयाच्या 88व्या वर्षी निधन झाले. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी काल सांगितलंय की पाकिस्तानला काश्मीरसह सर्व प्रश्न भारताशी चर्चेद्वारे सोडवायचेत. पाकव्याप्त काश्मीरची राजधानी मुझफ्फराबाद येथे काश्मीर एकता रॅली संबोधित करताना शहबाज शरीफ यांनी हे विधान केलंय. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो या देशातील गोमा शहरातील मुज्जेंजे कारागृहातील हजारो महिलांवर बलात्कार केल्याचं तसेच त्यांना जिवंत जाळल्याचा प्रकार समोर आलाय. या हल्ल्यावेळी कांगोमध्ये मोठ्या प्रमाणात मानवी हक्काचे उल्लंघन झाल्याचं सांगितलंय. अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या भारतीयांच्या हद्दपारीबद्दल प्रियंका गांधींनी तीव्र चिंता आणि संताप व्यक्त करताना म्हटलंय की जर पंतप्रधान मोदी ट्रम्पचे इतके चांगले मित्र आहेत तर मग हे का होऊ दिलं. यानंतर त्यांनी विचारलंय की आपले जहाज या भारतीयांना घेण्यासाठी अमेरिकेत का जाऊ शकले नाहीत, असंही त्यांनी म्हटलंय. अमेरिकेतून हद्दपार केलेले 104 भारतीयांना घेऊन जाणारे अमेरिकन लष्कराचे C-70 विमान 5 फेब्रुवारी रोजी पंजाबमधील अमृतसर विमानतळावर उतरलं. या लोकांच्या पायांना साखळ्या बांधण्यात आल्या होत्या तर त्यांचे हातही बेड्यांमध्ये बांधण्यात आले होते. केवळ मतांसाठी लाडकी बहीण योजनेचा जुगाड केल्याचं खुद्द भाजप आमदारांनी सांगितलंय. सरकार मतांसाठी लाडकी बहीण म्हणत असलं तरी सरकारची भावना मात्र सावत्र भावांप्रमाणे स्वार्थीच असल्याचं यावरून स्पष्ट होत असल्याचं रोहित शर्मा यांनी म्हटलंय. धनंजय मुंडे यांच्या पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या करुणा शर्मांनी दाखल केलेल्या कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात न्यायालयाने 4 जानेवारी रोजी निकाल दिलाय. त्यानुसार धनंजय मुंडेंनी कौटुंबिक हिंसाचार केल्याचं कोर्टाकडून अशस्त मान्य करण्यात आला असून करुणा शर्मा यांना 2 लाख रुपयांची पोटगी देण्यात आदेश देण्यात आलेत. इथून पुढे मुंडे साहेबांच्या आणि वाल्मिक अण्णांच्या बातम्या आणि व्हिडिओ पाहिलेस तर तुझा पण संतोष देशमुख करू, अशी धमकी देत फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या मित्रांनी तरुणास बेदम मारहाण केल्याची घटना घडलीय. या गंभीर मारहाणीने तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून 8 टाके पडल्याची माहिती समोर आलीय. 2 वेळा ग्रँड स्लॅम विजेती सिमोना हॅलेपने टेनिसमधून निवृत्ती घेतली. रोमानियामध्ये झालेल्या ट्रान्सिल्व्हेनिया ओपनच्या पहिल्या फेरीत पराभव पत्करल्यानंतर हॅलेपने निवृत्तीची घोषणा केलीय. तिला इटलीच्या लुसिया ब्रोन्झेटीने 6-1, 6-1 असे करत पराभूत केले. ICCने जारी केलेल्या T20 रँकिंगमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळालाय. अभिषेक शर्माने रँकिंगमध्ये फलंदाजांच्या यादीत
829 रेटिंग पॉइंटसह दुसऱ्या स्थानी झेप घेतली, तर वरुण चक्रवर्तीने बॉलिंग रँकिंगमध्ये 705 रेटिंग पॉइंटसह संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानी आहे.